नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत नानखटाई, तेही डबल फ्लेवरची. ही नानखटाई खायला फार छान लागते आणि तोंडात ठेवताच विरघळते अशी खुसखुशीत नानखटाई आपण बनवूया. तर त्यासाठी मी बाउलमध्ये अर्धा कप तूप घेतलेलं आहे. हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्टही नको आहे. हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि हे बघा चांगलं असं फेटून झालेलं आहे. ह्याच्यात आता मी घेत आहे साखर घेतलेली आहे मी पावणा कप, 3/4 कप साखर घेतलेली आहे मी पावडर त्याची. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे जवळजवळ आपल्याला 5 ते 10 मिनटं चांगलं फेटत राहायचं आहे जोपर्यंत हे एकदम फ्लफी होत नाही आहे. असं आपल्याला चांगलं फेटत राहायचं आहे. आता हे बघा छान असं मस्त फेटलं गेलेलं आहे. आता ह्याच्यात आपण घालूया 1 कप मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. चाळून घेतल्याने ह्याच्यात हवा भरते आणि आपले नानकट चांगले खुसखुशीत होतील. कारण आपण ह्याच्यात बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर असं काहीच घालणार नाही आहोत. आता हे सगळं चाळून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं हे मिक्स करून घेऊया. तूप, साखर आणि मैदा चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ह्याला हळूहळू हाताने चांगलं एकजीव करून घेऊया. म्हणजे आपल्याला पोळीला पीठ मळतो तसं मळायचं नाही आहे. थोडंसं दूध घालूया ह्याच्यात आणि चांगलं आपण हलक्या हाताने मळून घेऊया. दूध जास्त नाही लागणार आहे, 3 ते 4 टीस्पूनच दूध लागणार आहे. हे बघा चांगलं मळलं आहे मी. आता ह्याचे 2 भाग करूया आपण आणि इथे आपण 2 ते 3 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स घालूया. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्हॅनिला एसेन्स मिक्स झालं तर दुसरा जो आपण पोर्शन ठेवलेला त्याच्यात आपण घालायचं आहे कोको पावडर. आपल्याला इथे 2 चमचे कोको पावडर घालायची आहे. आपण जास्त नाही घालूया, जास्त घातलं तर जरा कडवटपणा येईल म्हणून मी 2च चमचे घेतलेले आहे. पण तुम्ही बनवायची क्वांटिटी जास्त घेतली असेल मैद्याची तर तुम्ही 2च्या ऐवजी 3 किंवा 4 चमचे कोको पावडर घाला. आता ह्याच्यात आपण 1 चमचा दूध घालूया आणि सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा चांगलं असं मी असं बनवून घेतलेलं आहे. ह्याचे आता आपण छोटे छोटे गोळे दोन्हीचे करून घेऊया. हे बघा सगळे असे मी गोळे तयार करून घेतलेले आहे. आता आपण दोन्ही गोळे असे एक एक ठेवूया आणि प्रेस करून त्याला एक डिझाईन देऊया. तुम्ही तुमच्या मनाला येईल तशी दुसरी डिझाईन देऊ शकता, पण हे बघा मी अशी दिलेली आहे. अशी टेस्ट फार छान येते फ्लेवर, कारण एक साईड व्हॅनिला आणि एक साईड कोको आहे, तर खाताना लहान मुलांनाही मजा येते. आता शाळेला सुट्ट्या आहेत तर मुलांना सारखं काय ना काय लागतंच खायला, म्हणून हे आपलं घरच्या घरी बनवून ठेवलेलं चांगलं आहे. आता हे बघा आपण आता याला गॅसवर ठेवूया. मी इथे एक मोठं अशी कढई घेतलेली आहे प्रीहीट करायला, 5 मिनटं अगोदरच ठेवलेली गरम करायला. त्याच्यात ही ट्रे ठेवूया आपण प्लेट आणि एक 15 ते 20 मिनटं आपण झाकण लावून मीडियम टू हायवर असं बेक करून घेऊया चांगलं. हे बघा 20 मिनटं झालेले. आता मी हे झाकण उघडून बघितले, बघा साईडने असं ब्राऊन कलर झालेला आहे किनारी. आपण हे जास्त नको आता बेक करायला. गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया. हे बघा मस्त असे छान खुसखुशीत आपली नानखटाई तयार झाली आहे. चांगले बेक पण झाले बघा, खालून पण करपलेली पण नाही आहे, साईडनी पण चांगली किनारी ब्राऊन झाली आहे. बघा मस्त असे झालेले आहेत. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. मस्त असे खुसखुशीत झाले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.